मातोंडकरने आपल्या अभिनय सफरीची सुरुवात केली ती लहान वयात. कलयुग, मासूम सारख्या चित्रपटातून बालकलाकार म्हणून हजेरी लावणाऱ्या उर्मिलाने नंतर अनेक चित्रपटातून आपला अभिनय ठसा उमटवला. बालकलाकाराचा बुरखा हटवत तिने नरसिंहमधून नायिकेच्या भूमिकेत पदार्पण केलं. रंगीला, जुदाई, सत्या, मस्त, जंगल सारख्या चित्रपटातला तिचा अभिनय वाखाणण्याजोगा. सकारात्मक भूमिका करणाऱ्या उर्मिलाने नंतर कौन, प्यार तूने क्या किया, भूत सारख्या चित्रपटातून काहीशा नकारात्मक छटा असलेल्या व्यक्तिरेखा अगदी सहजतेने रंगवल्या. तहजीब, पिंजर सारख्या आर्ट फिल्म मधूनही उर्मिलाच्या अभिनयाचा कस लागला. उर्मिलाने हिंदी बरोबरच काही तामिळ चित्रपटातूनही अभिनय केला आणि त्याचबरोबरीने तिने झलक दिखला ज्यामध्ये परीक्षक पदही भूषवलं. आणि आता उर्मिला सज्ज झाली आहे ती मराठी चित्रपटात हजेरी लावायला. हृदयनाथ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने उर्मिला मराठी चित्रपटात थिरकताना दिसणार आहे. तिच्या ह्या स्पेशल अपीअरन्सने ती लोकांचं लक्ष नक्कीच वेधेल. हृदयनाथच्या निमित्ताने उर्मिलाचा नाच बघायची संधी मिळणार आहे, पण येणाऱ्या काळात तिचा अभिनयही मराठीत बघता येईल अशी आशा करूया. राजश्री.com करिता अदिती बेडेकर.